चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की आपण आता सामना सुरू करूया अशी विनंती आपल्याला आहे। वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या क्रीडानगरीमध्ये। मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष स्वागत आणि वळूया आणि पाहूया दोन गाव एक संघ या संकल्पनेअंतर्गत आता दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। एका बाजूला वाई तालुक्यातले संघ आहेत आसरे आणि मांढरदेव, दुसऱ्या बाजूला पाटण तालुक्यातले संघ आहेत JSS वरांडेवाडी। अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस झाला होता आणि टॉस JSS वरांडेवाडी या टीमने जिंकला। त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करत आहोत आणि बॅटिंगसाठी आसरे आणि मांढरदेव या टीमला आम्ही आमंत्रित करत आहोत। चला बॅटिंग ऑर्डर पाठवा। टीम आसरे मांढरदेव आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आपल्याला विनंती आहे। एका बाजूला बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये मांढरदेवचे जयेश यादव जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, एका बाजूला आसरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू सतीश सनस। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। आता JSS वरांडेवाडी या टीमकडून षटक क्रमांक 1 साठी कुणाला बोलवलं जाईल? टीम वरांडेवाडी आपण अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आयोजन समितीची विनंती आहे। टीम JSS वरांडेवाडी मॅचच्या सुरुवात होईल। दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा। षटक क्रमांक 1 साठी योगेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत। मॅचला प्रारंभ होतोय। पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल। स्ट्राईक वरती जयेश यादव जे मांढरदेवचे पठार परिसरातील खेळाडू आहेत स्ट्रायकर एंडला। एका बाजूला योगेश टीम JSS वरांडेवाडी या टीमकडून पहिले षटक आणि पहिला बॉल हातात येईल। आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात। NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नवी मुंबईमध्ये होते प्रथम तास आणि आजचा फायनलचा आणि शेवटचा दिवस। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लॉंग ऑनला खेळला। एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय मांढरदेवच्या जयेश यादव यांनी भव्य। बॉल सीमा रेषा पार, धावा मिळतील पहिल्याच बॉलवरती 4। एका बाजूला जयेश यादव यांनी आक्रमण केलेलं आहे। पहिलाच बॉल त्यांनी सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे। सुरुवातच दमदार केली। योगेशांच्या वरती हल्ला चढवलाय। योगेश पुन्हा तयार, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता। हा बॉल ऑन साइडला खेळलाय। बॅकअपला खेळाडू आहेत, वेगाने जातील। फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला। बॉलने सीमारेषा ओलांडली आहे। लागोपाठचा दुसरा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये जयेश यादव। 2 बॉलवरती 2 चौकार जयेश यादव यांच्या बॅटमधून येत आहेत। चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जयेश यादव यांनी 2 बॉलच्या पाठीमागे केलेली आहे, परंतु एका बाजूला योगेशांना चांगली गोलंदाजी करावी लागेल। 4 बॉल आहेत ते चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील। जयेश यादव सारख्या खेळाडूसाठी रणनीती प्लॅनिंग विकेटसाठी आखावी लागेल आणि ती प्रतिभा आहे योगेशांच्याकडे। षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत। पहिले 2 बॉल महागडे आहेत, परंतु अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि ते चांगले त्यांना हाताळावे लागतील।
एका बाजूला बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. चला मित्रांनो, तुम्हाला वेळ घेता येणार नाही. एका षटकासाठी 5च मिनिटांचा कालावधी आहे. पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग जयेश यादव करतायत. फटका फसला आहे, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललेला आहे. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा आणि बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. तब्बल आता 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत प्रथम बॅटिंग करताना टीम आसरे मांढरदेव या टीमने बनवलेली आहे. धावा 9, बिनगडी बाद. बॉल क्रमांक 4. आठव्या बॅटने फटका खेळलाय, मिड विकेटला बॅकअप नाहीये. खेळाडू येत आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी. याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जर जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची असेल तर ती दुःखाची दरी पार करावी लागते आणि इथे पाय या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे सरळ 4 धावेंसाठी आणि याच ओव्हरमधला हा 3रा चौकार जयेश यादव यांच्या बॅटमधून आलेला आहे. एका बाजूला योगेश यांनी आतापर्यंत 4 बॉल हाताळलेले आहेत. अजूनही त्यांच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी नवी मुंबईमध्ये होते प्रथमताच. बॉल क्रमांक 5. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला. कमी गतीचा बॉल होता आणि कुठेतरी हीच गोष्ट फलंदाज जयेश यादव यांना प्रभावित करून गेली. डॉट आलाय, धाव आता कोणती मिळत नाही. अशाच प्रकारचे बॉल टाकावे लागतील. षटकातला आता हा शेवटचा बॉल, पॉवर प्लेचं षटक. सोडून दिलाय बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे, तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश आहेत, राईट आर्म वर द विकेट आलेले आहेत आणि या षटकातला पहिला दिशाहीन बॉल त्यांनी हाताळलेला आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. षटकातला शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा हा बॉल होता. वेळेची अचूकता साधता आली नाही, परंतु षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना आसरे मांढरदेव या टीमने बनवलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये धावा. त्या धावा धावफलकावरती आहेत 15, बिनगडी बाद. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. आज तालुका हाफ असोसिएशन वाईज काही सामने तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिला सामना ग्रुप सी मधून मैत्री ग्रुप जावली आणि त्यांच्या विरुद्ध पाटण वॉरियर्स ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. वारणा मोरणा 32 शिराळा विरुद्ध वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, वाई 11 त्यांच्या विरुद्ध कराड आणि वाई सिटी विरुद्ध 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन, अशा काही लढती आहेत. ओव्हर नंबर आता 2ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती केलेला आहे बदल. विशाल वरांडे वाडीचे एक फिरकी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ओव्हर नंबर 2 साठी. बॅटिंगमध्ये जयेश यादव आहेत, जे मांढरदेवचे आहेत. तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणार मांढरदेव आणि त्या गावचे खेळाडू. एका बाजूला वरांडेवाडी आणि त्या गावचं हे नाव आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत विशाल वरांडे. खुल्या गटाच्या बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा विशाल वरांडे यांनी खेळलेल्या आहेत, परंतु एका बाजूला सुप्रीमोच्या एका टीमचे ही घटक असणारे जयेश यादव. पंचांकडे अपील केली आहे. पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही. जयेश यादव यांनी क्रीज सोडलंय आणि विशाल वरांडे आले आणि संघाला पहिली विकेट प्राप्त करून दिली आहे. मांढरदेवचा जयेश यादव चाललाय आता माघारी. धक्का क्रमांक 1 लागला. विशाल वरांडे फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांनी पाही विकेट टिपलेली आहे. संघासाठी पहिलं सुयश त्यांनी प्राप्त करून दिलं. मांढरदेवचे जयेश यादव मैदानाच्या बाहेर चाललेत. आता मैदानाच्या आतमध्ये मांढरदेवचे मनीष मांढरे बॅटिंगसाठी येत आहेत. ऑलराऊंडर कॅटेगरीचे खेळाडू आहेत. पुणे परिसरामध्ये बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील, परंतु एका बाजूला विशाल वरांडे तोला मोलाचे खेळाडू खेळपट्टीवरती. वेगाने टाकलाय बॉल, आल्या पावली आक्रमण केलंय आणि आक्रमण फसलंय, परंतु कॅचसाठी एकही खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकला नाही. मनीष मांढरे यांचा फटका फसला होता मॅडी यांचा, परंतु एकही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नाही. आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती सतीश सनस येत आहेत.
बॉलर तयार विशाल वरांडे, एका बाजूला सतीश सनस. सतीश सनस यांनी या बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉल चाललाय मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. याला मोका दिला या बॉलवरती सतीश सनस यांनी ठोका, बॉल सीमारेषा पार, षटकार. ताकदीचा अगदी चांगला वापर केला, टायमिंग प्रॉपर होतं. सतीश सनस यांनी या बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. सतीश सनस यांनी हा पहिलाच बॉल फेस केला आणि तो त्यांनी सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. तब्बल 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आसरे मांढरदेव या टीमसाठी आलेला आहे. टीमची टोटल आहे आता बॅटिंग करताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत. एका बाजूला विशाल वरांडे ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदकता. फटका आता डीप पॉइंटला खेळलेला आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॅकलिफ्टचा केला वापर, टायमिंग केलं पुन्हा एकदा. सतीश सनस यांनी प्रॉपर आणि क्लासिकल अंदाजामध्ये कलात्मक फटका खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतात. या बॉलच्या पाठीमागे 4 आणखीन एक आलाय. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये मोठा टोला सतीश सनस यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता पुन्हा एकदा भरारी घेते. सतीश सनस यांनी आक्रमणच केलेलं आहे. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय. आता हा बॉल चांगला, थोडीशी गती कमी केली. गोलंदाजीमध्ये जी काय विशाल वरांडे यांच्या भिन्नता आहे ना, कधी बॉल वेगाने टाकायचे, कधी बॉल कमी गतीने टाकायचे, कधी बॉलला टर्न करायचं, म्हणजे अशा काही मिश्रण त्यांच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपल्याला आढळतं. आणि तेच मिश्रण आपण पाहिलं की बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि सतीश सनस यांना हा बॉल बांधून ठेवणारा होता. डॉट आलाय, मनोबल वाढवणारा बॉल. षटकातला आता शेवटचा बॉल विशाल वरांडे सोडून दिलाय, वेगाने टाकलाय. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे. चला थोडीशी आपण घाई करूया का, दोन्ही संघांना विनंती करूया. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. बॉलर तयार विशाल वरांडे, समोर आहे सतीश सनस. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत, बॉल अडवतील का. एक टप्पा घेत पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं. सेम फटका, सेम रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम आसरे मांढरदेव या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. JSS वरांडेवाडी या टीमने आतापर्यंत या धावा खर्च करत फक्त एकच फलंदाज माघारी पाठवलेला आहे. त्याचबरोबर अमितजी कासुर्डे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आपण करूया. त्याचबरोबर वैभव शेठ पवार, महाराजा मार्बल सातारा, त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक अमरदास शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि वळूया आणि पाहूया एका बाजूला 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत सुरू असणारा सामना. एका बाजूला पाटण तालुक्यातले 2 संघ तर एका बाजूला वाई तालुक्यातले 2 संघ. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॉलर तयार. सचिन यांना ओव्हर नंबर 3 मध्ये आणलेला आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, मग थोडासा पुढे सोडला बॉल, सिंगल आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. आणि सतीश सनस यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. त्यांची बॅट आज तळपलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस यांनी आतापर्यंत केली आहे. 1 षटकार 2 चौकार हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलंय. बॉल क्रमांक 2 सचिन तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल टाकलाय. बॅटचा चेहरा या बॉलला फक्त सतीश सनस यांनी दाखवला. एकदा पूर्ण केली, म्हणजे सन्मान द्यायला भाग पाडला असा असणारा हा बॉल. तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो, तुम्हाला खराब बॉलचा समाचार घ्यावा लागतो. हे क्रिकेट आहे. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग सचिन यांनी कमी केला. एका बाजूला मॅडी तयार, समोर खेळलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय मनीष मांढरे यांना. 2 जीवनदान मिळालेले आहेत. या अगोदर एक फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोचू शकले नव्हते. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते, परंतु त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये. हातामधून झेल निसटलाय. एका बाजूला सतीश सनस तयार, गाव आसरे. या बॉलवरती मोठा टोला खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झडप चांगली घातली आहे.
संघासाठी काही धाबा वाचवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करता त्यावेळेस टाळ्या तुमच्यासाठी आपोआप वाजतात आणि मैदानाच्या आतमध्ये काही धाबा सेव्ह केलेल्या आहेत. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे की कशा रीतीने हा बॉल अडवलेला आहे. आता ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी केली जाईल की जो बॉल कशा प्रकारे अडवलेला आहे सीमारेषेलगत. निर्णय पेंडिंग आहे. तुम्ही पाहताय NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफी. सेफ आहे. एका धावेचं रूपांतर अगदी तत्परतेने दोन्ही फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि बघता बघता चपळतेने 2 धावा इथे दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मित्रांनो आता समाप्त होत आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम मांढरदेव आणि आसरे टीमने बनवलेल्या आहेत धावा. 38 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला शेवटच्या आता 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आपण थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना आपण करूया ही विनंती आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण आयोजन समितीला आज काही देऊ शकता ना तर तो आपला अमूल्य वेळ आहे, कारण आज अंतिम दिवस आहे. काही सामने अधिक असतात त्याच्यामुळे दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. हिवाळा सुरू आहे त्यामुळे अंधार लवकर पडतो. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण थोडीशी घाई करूया आणि मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होते आणि स्लॉग ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आता कुणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये षटक क्रमांक 4 साठी आता कुणाला बोलवलं जाते. टीम मीटिंग बोलवलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वास ठेवला जाईल, खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, हातामध्ये बॉल सोपवला जाईल आणि ते नाव आता कोणतं आहे. चला घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेताय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोविंद येत आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक आपल्या नावे घेऊन. चला मित्रांनो वेळ जास्त चाललेला आहे, आपण घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ जास्त घेत आहात. टीम JSS वरांडेवाडी आपल्याला विनंती आहे की आपण हे षटक लगेच प्रगतीपथावरती आणा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली ना तर मिड विकेटला एक खेळाडू, सी कॉर्नरला एक खेळाडू, थोडासा वाईडिश आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेर बॅकअप सर्कलच्या आतमध्ये पॉईंट कव्हर्स आणि शॉर्ट मिड विकेट इन सर्कल. बॉलर तयार. ऑन साईडला खेळलेला बॉल डिक्लेअर झोन आहे त्याच्यामुळे सिंगलच मिळेल. म्हणजे ओव्हर नंबर 4ची सुरुवात चांगली केलेली आहे. गोविंद यांनी पहिला बॉल टाकलाय, 1च धाव खर्च केले. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. NB चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पहिलं पर्व आहे. नवी मुंबईमध्ये होत आहे. प्रथमतःची क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये होतीये आणि स्पर्धेला क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, घनसोली घरोंदा, सेक्टर 9. फटका फसलाय. हा नो बॉल आहे, पंचांनी इथे सांगितलेला आहे. नो +1. चक्क गोलंदाज म्हणून गोविंद या ठिकाणी आढळलेले आहेत. चार धावांची पॅनल्टी आहे. एखादा खेळाडू जर चक्क गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आढळला तर 4 धावांची पॅनल्टी. नोची 1-5 आणि पाठीमागे गेलेली 1 धाव 6, अशा 6 धावा.
6 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. नो प्लस 4, 1 डी 1 सिंगल अशा 6 धावा स्कोअर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. आणि आता गोविंद यांचे उर्वरित बॉल 5 हाताळायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती केलाय बदल. बॉलर तयार. उर्वरित 5 बॉल समोर खेळलाय. खेळाडू आहेत लॉंगॉनला. अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी. बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज जीवनामध्ये चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, अंदाज हा आपल्याला योग्यच बांधावा लागतो. आणि मनीष मांढरे एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. बॉलर तयार. ताकदीचा वापर केलाय. खेळाडू आहेत मिडॉनला फेक करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्ट्राईक वरती सतीश सनस यांना आणलेला आहे. तब्बल 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती. बॅटिंग करताना टीम मांढरदेव आसरे या टीमने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे JSS वरांडेवाडी संघ. पदललित्याचा वापर केला सतीश सनस यांनी बॅटिंग करताना. दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडीशी गडबड झाली आणि पहा इथे 3 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. स्कोअर बोर्डमध्ये 3 धावा ऍड करूया आणि स्कोअर बोर्डला पुन्हा एकदा पुढे नेऊया. आता धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचले 53 वरती आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं हे पर्व. ऑन साईडला हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान सतीश सनस यांचा टीमसाठी होता 6चा लगान. बॉल सीमारेषा पार. षटकार. त्याचबरोबर दीपक भाऊ कळंबे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा बोळी आणि पाहूया मॅचची रंगत. मोठा टोला आलाय सतीश सनस यांच्या बॅटमधून. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतात. बॅटिंगमध्ये सतीश सनस यांनी खेळ चांगला केलाय. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोनमध्ये पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम मांढरदेव आसरे या टीमने बनवलेल्या आहेत धावा. त्या आहेत 60 विजयासाठी बनवायच्या आहेत. JSS वरांडेवाडी या टीमला धावा 61. येणारे बॉल 24. चला फिल्डिंगसाठी आता विनंती करूया. टीम आसरे आणि मांढरदेव आपल्याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखायला आपण घ्या. तयार राहा. आणि टीम JSS वरांडेवाडी आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच बॅटिंग ऑर्डर तत्परतेने मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. आजचा अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. काल या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. काल 12 संघ सहभागी झाले. आज 12 संघ सहभागी होत आहेत. चला टीम वरांडेवाडी JSS आपल्याला विनंती आहे की मित्रांनो बॅटिंग ऑर्डर आपण तत्परतेने पाठवा. वेळेची बंधनं आपल्याकडे आहेत. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 आणि ज्यांच्या नावाने हे फाउंडेशन आहे निलेश शेठ भिंताडे NB स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने 50,000साठी विशेष सहकार्य. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्व नगरसेवक रविकांतजी पाटील साहेब यांच्या वतीने 25,000साठी विशेष सहकार्य. तृतीय क्रमांकासाठी संस्थापक अध्यक्ष भोर युवा फाउंडेशन राहुलदादा पवार यांच्या वतीने विशेष सहकार्य क्रिकेट स्पर्धेला लाभलेला आहे. सर्व ट्रॉफीज या स्पर्धेला श्री अनुप सर नाईक स्पोर्ट्स हब पुणे यांच्या वतीने कुमार प्रथमेश खोपडे, कुमार सुमित सावंत आणि कुमार विक्रांत सनस यांच्या वतीने सामनावीर पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज अंकुशभाऊ चिकणे बँक ऑफ बडोदा, विशेष सहकारी उत्कृष्ट गोलंदाज दीपकदादा कळंबे मुंबई पोलीस यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री सागरदादा मांढरे यांच्या वतीने विशेष सहकार्य मालिकावीरासाठी प्रवीणदादा वाडकर समाजसेवक आणि राहुलदादा बनगे श्री पेशवाई साडी सेंटर वाशी यांच्या वतीने विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मयूर दादा धुमाळ, श्री अमोलदादा बनगे, शशीदादा कोंडाळकर, शुभमदादा दांगट, सूरजदादा गायकवाड, श्री बापूदादा देवकर, श्री दत्तादादा सनस, श्री विजयदादा माने, त्याचबरोबर श्री प्रमोददादा निंबाळकर मित्र समूह, गणपत शेठ सनस, श्री विशालदादा करंजुले, श्री निवास गुप्ता आणि श्री विकासदादा कळंबे या सर्वांच्या माध्यमातून मुलाचं सहकार्य क्रिकेट स्पर्धेत लाभलेलं आहे. चला 61 धावांचं लक्ष आहे मित्रांनो, सामना सुरू करूया. फिल्डिंग लगेच आपण त्याची विवरचना आका टीम आसरे मांढरदेव. आपल्याला विनंती आहे 61 धावांचं लक्ष आहे टीम JSS वरांडेवाडी या टीम समोर. टीम JSS वरांडेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. विशाल वरांडे आणि योगेश मालुसर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. 61 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. कशा प्रकारे या धावसंख्येचा डोलार आता मैदानाच्या आतमध्ये सांभाळला जाईल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती मांढरदेव गावचे ऑलराऊंडर खेळाडू मनीष मांढरे मॅडी, तर एका बाजूला वरांडेवाडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विशाल वरांडे स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये तयार होतील. 61 धावा 24 बॉल. मॅचला प्रारंभ. षटक क्रमांक पहिलं म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकअपसाठी वाईडिश डीप मिड विकेट आणि समोर लॉंग ऑफ लावलेला आहे. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप. मॅचच्या सुरुवात. पहिला बॉल प्रगतीपथावरती मांढरदेवचा मनीष मांढरे. पहिला बॉल प्रगतीपथावरती. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. खेळाडू आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. विशाल वरांडे यांनी पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे कोणतीही मिळणार नाहीये. डॉट आलाय. सुरुवात मनीष मांढरे यांनी डॉट बॉलने केलेली आहे. बॉल क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. समोर विशाल वरांडेवाडी. फटका खेळला हवेत. खेळाडू धावतायत. बॉल निघाला डीप कव्हरला. शर्यत लागली आणि अखेरकार ती शर्यत बॉलने जिंकली आहे. बॉलची मारिशा पार. धावा मिळतील या बॉलवरती 4. या डावातला पहिला चौकार विशाल वरांडे यांच्या बॅटमधून. एका बाजूला विशाल वरांडे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. पहिला बॉल संयमाने खेळला परंतु त्यानंतर आक्रमण केलंय. बॉल ऑन साईडला खेळला. खेळाडू आहेत. बॉलची बेकी नॉन स्ट्रायकर एंडला आणि विशाल वरांडे यांची मोठी विकेट. धाव घेण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. चांगली फेक आणि पहा विशाल वरांडे जड पावलांनी आता येत आहेत माघारी. कारण हे असे फलंदाज होते ज्यांनी आक्रमण सुरू केलं होतं परंतु पहा ते माघारी येत आहेत. धक्का क्रमांक लागलेला आहे तो पहिलाच नाखुश असतील कारण ज्या प्रकारे कॉलिंग स्वीकारलं आणि धावले पोचू शकले नाही. आउट होऊन माघारी येत आहेत. क्षेत्ररक्षकांनी चांगलं काम केलं. तत्परतेने आणि चपळतेने लगेच फेक केली. नितीन कुंभार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. कौशल्य आहे, प्रतिभा आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येतात. एका बाजूला योगेश मालुसरे. आज जबाबदारी घ्यावी लागेल कारण विशाल वरांडे आउट होऊन माघारी आलेले आहेत. एका बाजूला मनीष मांढरे यांचा बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. हा डॉट आलाय. धावा त्या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळणार नाहीये. चौथा बॉल होता. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 बॉल.
आपटलाय बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर. पंचाने सांगितलं की वाईड आहे. मनीष मांढरे यांना तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला योगेश मालुसरे, एका बाजूला नितीन कुंभार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. हवी आहे आता एक चांगली पार्टनरशिप आणि ती साझेदारी आणि ती भागीदारी आज मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल. बॉल तर हवेत खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली, परंतु पहा मैदानाच्या आतमध्ये झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलची फेकी केली आहे. बघता बघता तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी इथे धावून पूर्ण केलेल्या आहेत. 61 धावांचं प्रतिउत्तर देताना आतापर्यंत JSS वरांडेवाडी या टीमने बनवलेल्या आहेत धावा त्या धावफलकावरती आहेत. धावा 8. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि तो बॉल इथे आलेला आहे तो आता डॉट. षटक क्रमांक आता 1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 8. आता विजयासाठी समीकरण आपल्याला नव्याने मांडावं लागेल. येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत धावा 53. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. 18 बॉल 53ची गरज आहे. आता गिअर थोडासा बॅटिंगमध्ये बदलावा लागेल विजयाचा घाट पार करताना. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होते. एका बाजूला बॅटिंगमध्ये योगेश मालुसरे आणि नितीन कुंभार या जोडीला आज चालावं लागेल. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2साठी आसरे गावाचा पर्याय निवडलेला आहे. सतीश सनस गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. फटका हा फसलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे पहा यावं लागेल फलंदाजाला माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. बॅटिंग करताना योगेश मालुसरे येत आहेत माघारी. आता स्ट्रायकर जोडी पूर्णपणे माघारी आलेली आहे. मोठा फटका खेळण्याचं धाडस केलं. बॉल हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले. हा कॅच पूर्ण केला. टीम JSS वरांडेवाडी या टीमला धक्का लागलेला आहे दुसरा. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. आता एका खेळाडूला येऊन मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक बनावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी विशाल बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये येतील. चला थोडीशी आपण घाई करूया. येणाऱ्या फलंदाजाला विनंती की आपण धावत या. पहिलाच बॉल सतीश सनस यांनी टाकला, त्याच्यावरती विकेट मिळवली. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल या जोडीला. आज संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. धावाता या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळत नाहीये. डॉट आलाय. सतीश सनस यांच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू झालाय, परंतु फलंदाजांना आपल्या बॅटिंगची लकब मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. जी काय गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या ठिकाणी त्याचं सादरीकरण करावं लागेल. फुल टॉस बॉल मेजवानीवरती मारलाय ताव. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आणि आज हे इरादे मैदानाच्या आतमध्ये मजबूत ठेवावेच लागतील. JSS वरांडेवाडी या टीमला. मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून मोठा टोला आलाय. सतीश सरस राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका खेळाडू आहेत बॉलच्या खाली आले, परंतु झेल पकडू शकले नाही. एका धावेचं रूपांतर या जोडीने लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. बघता बघता 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया आणि टीमची टोटल आहे धावफलकावरती 16. बनवायचे आहेत 61. षटकातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला विशाल. शफल झाले होते परंतु संपर्क होऊ शकला नाही. बॅट आणि बॉलचा डॉट आलाय. धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. डॉट आलाय. षटकातला तर शेवटचा बॉल बाकी आहे. 16 वरती 2 अशी स्थिती आहे टीम JSS वरांडेवाडी या टीमची. सतीश सनस एका बाजूला विशाल. फटका चांगला आहे. सी कॉर्नरच्या सीमारेषा तोडतोय हा बॉल.
चाहे लंबा हो सफर चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि मैदानाच्या आतमध्ये विशालांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आलाय, धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. केली धडाकेबाज बॅटिंग. फलंदाज विशाल यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पार. टीमची धावसंख्या आहे आता 22 धावा, त्यामुळे विजयासाठी समीकरण आता नव्याने मांडावं लागेल. आता इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा 39 प्रति ओव्हरच्या पाठीमागे बनवाव्या लागतील धावा कमीत कमी 19. त्यामुळे आता वेग थोडासा वाढवावा लागेल बॅटिंगमध्ये. ज्या धावा 2 ओव्हरमध्ये बनवलेल्या आहेत त्याच प्रकारच्या काहीशा धावा आता प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 साठी मांडरदेव गावाचा पर्याय निवडलाय. खेळाडूचं नाव आहे जयेश यादव. एका बाजूला बॅटिंगमध्ये नितीन कुंभार आक्रमक फलंदाज आहेत आणि आज चांगली बॅटिंग करावी लागेल. चला मित्रांनो, एकत्रित येऊ नका, आपल्याला विनंती आहे. पंचांची सूचना येते आणि आपण त्यासाठी सहकार्य करावं. जयेश यादव ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. एका बाजूला नितीन कुंभार बॅटिंगमध्ये होता तयार. आज आपली आक्रमकता त्यांना सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 39चा पाठलाग. 12 बॉल, फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. 2 धावा. म्हणजे या संपूर्ण डावामध्ये ज्यावेळेस टीम JSS वरांडेवाडी या टीमने क्षेत्ररक्षण केलं, त्यांच्याकडूनही काही कॅचेस सुटल्या होत्या आणि टीम आसरे मांडरदेव हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांच्याकडूनही काही कॅचेस सुटलेले आहेत. धावसंख्या आता धावफलकावरती 2 ने पुढे सरसावतीये. फटका फसलाय परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललाय एका धावेसाठी. सिंगलच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. NB चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पर्व NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट ही क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये प्रथमताच होते. चला थोडीशी आपण काही करूया, दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण थोडस खेळामध्ये आपण घाई करूया, कारण बरेच सामने पेंडिंग आहेत. पुढची मॅच 2 विनिंग टीम मध्ये होईल याची आपण नोंद घ्या. पहिल्या मॅच मध्ये आज संघ जिंकलेला आहे भिवडी वागदरे, त्यांना यानंतर लगेच खेळावं लागेल. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्याला लगेच टॉससाठी यावं लागेल. फटका चांगला आहे, बॉल चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय, फटका होता कडक, बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. नितीन कुंभार यांचा वार, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा हा षटकार आहे आणि तोही जयेश यादव यांच्या विरुद्ध मारलाय. फटका फसलाय, यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि जयेश यादव यांनी माघारी पाठवलंय नितीन कुंभार यांना. धक्का क्रमांक लागलाय तिसरा टीम JSS वरांडेवाडी या टीमला. प्रयत्न नितीन कुंभार यांनी केले या अगोदरच्या बॉलवरती, परंतु या बॉलवरती मोठा प्रहार करायला गेले. वेळेची अचूकता साधता आली नाही. मिस हिट पाहायला मिळाला आणि बॉल हवेत उभा राहिला. विकेट किपरने आपलं काम अगदी योग्य केलं. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती गोविंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गोविंद यांच्याकडे क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 30. 8 बॉल 30 ची गरज आहे. गोविंद मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटिंगमध्ये आज चमक धमक दाखवावी लागेल. एका बाजूला जयेश यादव, फुल टॉस बॉल, प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. आणि आता इथून पुढे षटकातला शेवटचा बॉल आहे. 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 29. मॅच ऑन आहे, फक्त मोठे फटके खेळावे लागतील, धुडगूस घालावा लागेल मोठ्या फटक्यांचा. गोविंद तयार. शेवटचा बॉल महत्वपूर्ण आणि शेवटचा बॉल इथे डॉट टाकलाय. जयेश यादव यांनी चांगली गोलंदाजी केली. एकच बॉल जर त्यांचा तुम्ही वगळला तर बाकीचे बॉल चांगले टाकले. आता 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. एकोणतीस धावांची गरज आहे. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 5 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्गवरती नितीन सनस यांना आणलेला आहे.
बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे असे खेळाडू विशाल. एक मोठी उमेद, समोरच्या बाजूला फटका खेळलाय, बॉल गॅपमध्ये आहे, मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास आज मैदानाच्या आतमध्ये विशालाने ठेवलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, बनवायचे आहेत 25, येणारे बॉल 5. सोडून दिलाय बॉल आणि इथे डावी यष्टी वाकवलीये. फलंदाज त्रिफळाची क्लीन बोल्ड. 4 बॉल 25 ची गरज. महेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4 बॉल 25 ची गरज आहे. 4 मोठे फटके, स्कोर लेवल होईल. परंतु प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत कधी हार मानू नका. आणि याही मॅचमध्ये लढावं लागेल टीम JSS वरांडेवाडी या टीमला. येणारे आता बॉल शिल्लक आहेत 4 धावा बनवायच्यात विजयासाठी 25. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी महेश येत आहेत. चला, जसं या सामन्याचा निकाल लागेल तसं टॉससाठी तुम्हाला लगेच यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. 8 बॅटने खेळलेला फटका, सिंगल मिळेल का? हो, तर निश्चित सिंगल मिळतीये. आता बनवायचे आहेत धावा 24 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 3. म्हणजे जो संघ प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी आहे. काही खराब बॉल येतील का आणि फलंदाज मोठे फटके मारतील का, आता याच आशेवरती हा सामना आता अवलंबून आहे. नितीन सनद चांगली गोलंदाजी करतायत. 3 बॉल टाकले, 5 धावा दिलेल्या आहेत. टप्पा पडल्यानंतर संपर्क नाही, डॉट आलाय. आता सामना आता हळूहळू निघालेला आहे, तो म्हणजे औपचारिकतेच्या दिशेने. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला, टॉससाठी तयार राहा टीम वागदरे भिवडी. आणि जो संघ या मॅचमध्ये जिंकेल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय, बॉल चालला डीप कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक, धावा मिळतील 4. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि लगेचच आपण द्वितीय फेरीचा आपण टॉस करूया. आणि इथे सामना संपलेला आहे. आपण मनपूर्वक आभार मानूया टीम JSS वरांडेवाडी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. आपले मनपूर्वक